हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पफ स्लीव्स बनवणार आहोत. त्याच्यासाठी बघा आपल्याला किती कपडा लागेल. तर मी हा अंदाजे तुम्हाला सांगते. एक ब्लाऊज पीस हा 9.5 19.5 इंच आहे आणि मी अस्तरी तेवढंच 21.5 इंच घेतलेला आहे. तर हा ऑर्गेन्झा कपडा आहे. तर अस्तर आणि ब्लाऊज पीस हे दोन्ही आपण जोडून घेऊया. ही ही पफची बाही तुम्ही बिना अस्तरची सुद्धा बनवू शकतात. पण जर अस्तर टाकत असेल तर अस्तर ते नेहमी जोडून घ्या. जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करताना जेव्हा ब्लाऊजची घडी करतो तेव्हा साईडची एक पूर्ण पट्टी आपण ही पफसाठी सोडून द्यायची. कमीत कमी 9 इंच ते 10 इंच कपडा आपल्याला उंचीला लागतो आणि लांबीला आपल्याला 20ची घडी म्हटली तरी 40 इंचाचा कपडा लांबीला आणि रुंदीला 10 इंचाचा असा लागतो. हा ऑर्गेन्झा कपडा असल्यामुळे छोट्या प्लेट होत नव्हत्या. थोड्या मोठ्या प्लेट घेत मी चुन्या पाडायला सुरुवात केली. आपल्याला दोन्ही साईडने प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. एकतर तुम्ही सरळ पाडू शकतात, नाही तर अशी उलटी करूनही पाडू शकतात. त्याच्याने तुमचा पफ अजून जास्ती होईल. प्लेट्स ह्या एकावर एक व्यवस्थित अशा करून घ्या. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. एकावर एक प्लेट ठेवून त्याला टाचण्या लावून घेऊया. आता आपण मुंडा मोजून घेऊया ब्लाऊजचा किती आहे. हा आपला 8.5 इंच येत आहे. 8.5-9 इंचावर आपला मुंडा येत आहे. तर आपल्याला कमीत कमी 8.5-9 इंचाची आपण घडी घेऊया. आपल्याला 8 इंचावर परफेक्ट होऊन जाईल, पण आपण अर्धा इंच हे जास्ती घेऊया. आता उंचीला बघा आपल्याला खालून एक पट्टी जोडायची आहे काठाची. तर आपल्याला 8.5 इंचाचं तयार बाही हवी आहे. त्याच्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा 9.5 इंचावर घेतलं आणि पफ येण्यासाठी आपण अजून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 10.5 इंचाची बाही तयार 10.5 इंच कपडा घेऊन 9.5 इंचाची बाही आपल्याला तयार बनवायची आहे. खालचे काठ हे 4.5 इंच आहे आणि ते शिवून 3.5 इंच होतील. तर बघा 3.5 इंचावर आपण अशी मार्किंग करून आपल्याला 10.5 इंचावर परत एक मार्किंग करून घ्यायचे. 1 इंच एक्स्ट्रा आपण पफसाठी घेतलेला आहे. वरतून मी 4 इंचावर कॅप हाईट देत आहे. नॉर्मली 3 इंचावर देतो, पण पफ स्लीव्स असल्यामुळे मी 4 इंचावर देते. 1 इंच ही एक्स्ट्रा कॅप हाईट घेतलेली आहे, कारण का पफ तेवढा 1 इंच वर येईल. बघा अशा प्रकारे बाहीचा शेप देऊन घेऊया. अशा प्रकारे मी दोन्ही स्लीव्स कटिंग करून घेतलेले आहे.
आपण पुढच्या साईडचा जो खड्डा असतो तो देऊन घेऊया. तर इथल्या शिलाई निघून गेली, ती आपण परत प्लेट्स पाडून घेऊया. आता आपण जो खाली काठ लावणार आहोत ते बघूया. दोन्ही साईडला फुल्ली मारून घ्या, जेणेकरून पुढचा भाग आपल्याला लक्षात राहील. काठाला असं जेव्हा आपण ब्लाऊजला खालून जशी योगपट्टी लावतो तशीच खाटाला सुद्धा आपण अस्तरची पट्टी जोडून घेतलेली आहे. तिच्यावर एक दाब शिलाई मारून घेऊ. अशाच प्रकारे दुसरी साईड सुद्धा आपण तयार करून घेऊ. सध्या पफ स्लीव्स ही खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे आणि सगळ्यांनाच पफ स्लीव्स शिवून हवे असतात, पण प्रत्येकाचे पफ हे परफेक्ट येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. एकदम परफेक्ट असा पफ येतो आणि कुठेही कमी किंवा जास्ती येत नाही. दोन्ही बाही ह्या नेहमी सारख्या होतात. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. बाहीच्या खालच्या साईडला आता आपण काठाचा कपडा लावून घेऊया. जशी ब्लाऊजला आपण खालून योगपट्टी जॉईन करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे काठाची. अशाने जो एक्स्ट्रा कपडा किंवा जे धागे निघतात ते आतल्या साईडला निघून जातील आणि बाही ही बाहेरून आणि आतून एकदम प्लेन आणि फिनिशिंगमध्ये येईल. आतून घातल्यावर बाही ही टोचणार नाही आतल्या साईडने. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये विचारा. अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाही शिवून झालेल्या आहेत. ह्या आपल्याला बाहेरच्या साईडनं ओढून घ्यायच्या. पफची बाही शिवताना कधी पण जेवढी उंची घेतलेली असते तिच्यापेक्षा 1 इंच जास्तीच घ्यावी. बाही ही नेहमी फुगल्यावर छोटी होत असते. त्याच्यासाठी मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन शिवलेली आहे. बघा, तुम्ही याच्यावर अशी लेस पण लावू शकतात. अशाच प्रकारे दुसरी बाही सुद्धा आपण सरळ करून घेऊ. तिला पण आपण दाब शिलाई देऊन घेऊ मध्यभागी. तुम्हाला मी हे जोडून आणि पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर कसं दिसतो ह्याचा लुक दाखवते. बघा, दोन्ही सरळ करून घ्या. दोघांचे जे पुढचे जे खड्डे दिलेत आपण ते बरोबर आहेत की नाही ते सगळं एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि मगच तुम्ही बाही जोडायला सुरुवात करा. कुठेही थोडं पाव इंच जरी कमी किंवा जास्त येत असेल तरी आपली फिनिशिंग खराब होते. दोन्ही साईड एकदम व्यवस्थित चेक करून घ्या. आपल्याला जेवढ्या हवे होते तेवढा मुंडा आहे की नाही तेही बघून घ्या. आता आपण बाही जोडून घेऊया. अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत. बघा, यांचा लुक तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा. आता आपण ह्या जोडून घेऊया. तुम्हाला मी जोडून दाखवते ह्या किती परफेक्ट बसतील. अर्धा इंच हे आपण थोडं एक्स्ट्राच घेतलं होतं, कुठे कमी नको पडायला म्हणून. हे बघा, थोडं अर्धा इंच बाहेर आले पण ते आपण कट करून टाकू. आणि आता दोन्ही साईडने मी दुसरी स्लीव जोडून घेते.
एकदा चेक करून घ्या बरोबर आहे की नाही, आणि मगच स्लीव जोडायला सुरुवात करायची आहे आपल्याला. बघा आपलं पूर्ण ब्लाऊज शिवून झालेलं आहे. आपल्या असं पफ पण तयार झालेला आहे चांगला स्लीव्सचा. घातल्यावर हे अशा पद्धतीने फुगेल. ऑर्गेन्झा फॅब्रिकवर हा पफ अजून जास्ती चांगला उठून दिसतो. आपल्या हा ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग फिटिंग दोन्ही झालेली आहे. हा बोटनेक पॅटर्नचा प्रिन्सेस कट आहे. सिंपल बोटनेक पॅटर्न आहे आणि पफ स्लीव्स हे दोन्ही सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू.